सध्या आपण त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक या परिसरात आहात आणि येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इथे काय लोकांची भावना आहेत। विद्यमान खासदार नाशिक मधनं हेमंत गोडसे आहे शिवसेनेचे आणि गिरी महाराज जे आहेत ते पण तिकीटसाठी प्रयत्न करतात अशी बातमी चालली आहे। तर लोकांचा इथे काय म्हणणं आहेत हे त्र्यंबकेश्वर मंदिरच्या बाहेरच्या परिसरात आपण बघू शकतात की इथे खूप पर्यटक आणि भावुक जे लोक आहेत ते येतात, पण त्याच बरोबर त्याला जोडून जे स्थानिक लोक आहेत तिथून त्यांचे जे 5-10 वर्षात जे प्रश्न आहेत ते सुटले की नाही हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आपण इथे हॉटेल चालवता आणि मेनली इथे तर पर्यटक खूप येतात, म्हणजे तुमचा बिझनेस आहे, पण येत्या निवडणुकीसाठी काय नाशिककरांचं काय म्हणणं आहे? हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत, त्यांना कंटिन्यू करायला पाहिजे की बदलाव आपल्याला पाहिजे? बदलावचा विषय नाहीये, जो काम व्यवस्थित ज्याचा असेल त्याला लोक सपोर्ट करणार आहे। तर सपोर्ट केला, ज्यांचं काम योग्य असेल त्यांना सपोर्ट करून त्यालाच निवडून देणार आहे। पण बाकी कामाचं काय, लोकांना रोजगार वगैरे हे सर्व पाहिजे नाही, त्या कारणास्तव लोक काय विचार करतात, जो आम्हाला फॅसिलिटी वगैरे देईन ना त्याच्याशीच आम्ही संपर्कात राहून त्यालाच निवडून देऊ, असं लोकांचं म्हणणं आहे। म्हणजे नाशिकचा एक मुद्दा आहे जो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे। नाशिकमध्ये आपण म्हणू शकतो की कांद्याची निर्यात बंदी केली, त्यानंतर टोमॅटो इम्पोर्ट करून आला, कांद्याची निर्यात बंदी केली म्हणून द्राक्षांवर परिणाम झालेले आहेत, कारण ते इम्पोर्ट ड्युटी बांगलादेशने लावली। तर हे जे फॅक्टर्स आहेत ते निवडणुकीमध्ये लोक ह्या विषयावर पण वोट करेल असं वाटतं? हो, करीन ना, कारण लोकांना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटत नाहीये, त्या कारणास्तव शेतकरी त्यांच्यावर एक बोट करणारच आहे का तुम्ही आम्हाला शेतमालाला भाव नाहीये वगैरे नाहीये, त्या कारणास्तव ते बोलणारच आहे, असं आहे। बरोबर आहे। तर आपण म्हणू शकतो की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तिथून। आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर या परिसरात जर आपण आला तर इथे खूप पर्यटक येतात, इथे रोजगाराचा विषय नाहीये। सर, तुम्ही सांगा की म्हणजे इथे रोजगार चालून जातो आणि इथे लँडचा पण खूप व्हॅल्यू आहे, पण त्र्यंबकेश्वर मंदिरांचा आजूबाजूचा परिसर सोडला तर नाशिकमध्ये अजूनही विकास व्हायचा आहे आणि हे गेल्या 5-10 वर्षात विकास झाला काय वाटतं तुम्हाला? तीर्थक्षेत्र या दृष्टिकोनातून इतका त्र्यंबकचा विकास नाही झालेला। बाकीची महाराष्ट्राची तीर्थक्षेत्र जर बघितली फार विकसित आहे, पार्किंगच्या सोयी, सर्व प्रवाशांच्या सोयी व्यवस्थित आहे, पण त्र्यंबक क्षेत्री एवढ्या व्यवस्थित सोयी वाटत नाही। उज्जैन महाकालेश्वर मंदिर, उज्जैनचा जो महाकालेश्वर मंदिर आहे तिथे इतकं चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकतो, तर त्र्यंबकेश्वरमध्ये का नाही झालं? होऊ शकतं, परंतु स्वतःने हे माझं काम आहे, प्रत्येक लिडरने प्रत्येक पुढाऱ्याने समजलं पाहिजे माझा तालुका आहे, मला हे काम माझं गाव आहे, मी हे सुधारवलं पाहिजे। हे प्रत्येक आतून भूमिका तयार झाल्याशिवाय असं होणार नाही, आतून पेटला पाहिजे माणूस, प्रत्येक माणूस। म्हणजे नाशिकचे जे आपले प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करण्यामध्ये मागे राहत आहेत का असं वाटतं तुम्हाला? 100% मागे राहतात, 100% मागे राहतात। हे फक्त पोळी भाजण्याचं काम करतायत, आतून काम करत नाहीत। हे माझं गाव आहे, हा माझा तालुका आहे, माझं राज्य पुढे गेलं पाहिजे, ही कोणाचीच आतली भावना नाही, त्याच्यामुळे हा दुष्परिणाम येतो त्र्यंबकमध्ये। आपण ग्राउंडवर आज नाशिकमध्ये जर गेलं, युवकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे जर आपण शिकलेत, नाशिकमध्ये ग्रॅज्युएशन होऊ शकतो, मास्टर होऊ शकतो, पण इथे रोजगार आहेत का? हा, रोजगार आहे, परंतु इथे म्हणावी तशी जागा उपलब्ध नाहीयेत। हा, आता चारही बाजूने डोंगरकडा असल्यामुळे इथं ओपन पॅलेस थोडा कमी पडतो, त्याच्यामुळे सुशिक्षित बेकार फार आहे, पण त्यांना शॉप्स पाहिजे, रिकाम्या जागा पाहिजे, पार्किंगसाठी जागा पाहिजे, कुठला बिझनेस करायचा तेव्हा पार्किंग पाहिजे, पार्किंग शिवाय कुठला बिझनेस चालत नाही, इथं सगळी अडचण आहे, त्याच्यामुळे इथे फारसे धंदे होऊ शकत नाही। त्र्यंबकेश्वरचा प्रश्न आहे तो झाला नाही विकासाचा, शेतकऱ्यांना भाव भेटला नाही, निर्यात बंदीमुळे त्यांना फटका बसलेला आहे, तर येत्या निवडणुकीत लोकांची जी मानसिकता आहे ते बदलावची असेल असं दिसून येतं? नाही, तसं जर म्हटलं तर भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहेच, परंतु कुठेतरी विरोध करणं विरोधकांना उत्तर देता देता काही वेळ निघून जातोय, परंतु भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेच आहे आणि कुठले बहुमताने सरकार आले तर कुठले कामं होऊ शकतील हे मी सांगतो। समर्थक आहे जर किसानांची भाजप सरकार, तर निर्यात बंदी केली, कंपनीला निर्यात आता सुरू केलाय, लोकांना लोकल सुरू केलं नाही, निर्यात बंदी केली म्हणून इम्पोर्ट ड्युटी बांगलादेशने लावली द्राक्षावर, तेही पिटलं, टोमॅटोची होती त्यात इम्पोर्ट करून घेतला, टोमॅटोला भाव मिळत होता, तर हे कुठली आपण म्हणू शकतो शेतकरीच्या बाजूनी पॉलिसी, हे जरा समजून सांग। नाही, विकसित देश हा मोदी साहेबांचा विचार आहेच आहे, काही कारण असतात, हळूहळू सर्व होईल, हळूहळू होईल, नक्कीच होईल।
म्हणजे आपण म्हणू शकतो की आपले विषय आहे, प्रश्न आहे, ते प्रश्न मार्गे लावू शकतात. आपण म्हणू शकतो की जे यांचं जे म्हणणं होतं की जे प्रश्न आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे जी डेव्हलपमेंट आहे ते होऊ शकते आणि याचाच आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे जो सेंटिमेंट आहे तो समजून आलेला आहे. परत एकदा तुम्हाला जे परिसर आहे मंदिराचा ते दाखवतो. लोक दर्शन घेऊन इथे बाहेर येत आहेत आणि आपण म्हणू शकतो की इथे लोकांची जी मानसिकता आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि कारण भाऊ या ना जरा बाहेर. तर आपण म्हणू शकतो की 2 मिनिटं इथेच. तुम्ही मूळ नाशिकचे त्र्यंबकचे, तर इथून वर्षानुवर्षापासून तुम्ही राहतायत. जसा विकास झाला पाहिजे नाशिकमध्ये किंवा त्र्यंबकमध्ये ते झालाय का? होतोय, हळूहळू होईल. कुंभमेळ्यापर्यंत व्हायचा प्रयत्न आहे. आपली अशी अपेक्षा आहे की जसं उज्जैन महाकालेश्वर मंदिरमध्ये डेव्हलपमेंट झालं तसं इथे व्हायला पाहिजे. तशीच उज्जैनला कशी जागा खूप मोठी आहे, तसं त्र्यंबक हे तिन्ही बाजूनी डोंगराने झाकल्या कारणाने जागाचा कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे एवढं डेव्हलपमेंट तर होणार मुश्किल आहे. होईल पण कमी प्रमाणात होईल. दुसरं असं आहे की इथे शिक्षण घेऊन नोकरी भेटतात का लोकांना? म्हणजे जर आपला तर बिझनेस आहे, पण जे तुमचे मित्र असतील ज्यांना नोकरी शोधायची असेल तर त्यांना नाशिकमध्ये संधी आहे का? एमआयडीसीचं आता झालेले आहे नाशिकमध्ये. सातपूर एमआयडीसी आहे, जवळच आहे. त्याच्यामुळे इथून बरेचसे आजूबाजूचे खेड्याचे जे मुलं आहेत ते डेली अपडाऊन करून त्यांचा निवारा होतोय. तर आता सध्याची स्थितीमध्ये जे काय चाललंय ते चांगलं आहे. तर आता आपलं काय बदलावची असं गरज दिसत नाही. बरोबर, बदलावची तर गरज आहे, हळूहळू व्हायला पाहिजे. तो बदलाव नाही, राजकारणातला बदलाव. निवडणूक येत आहेत ना, आता मतदान करायचं आहे आपल्याला. तर निवडणूक आता ती ज्याच्या बाजूने पारडा पडेल त्याच्याच बाजूने हे होऊ शकतं बा. तुम्ही मतदार करणारे आहेत तर त्या मताने तुम्ही काय सांगणार की जसं चाललंय त्याप्रमाणेच वोट करू की काहीतरी आपल्याला चेंजेस हवेच, थोडेफार चेंजेस हवे. म्हणजे जसं कॅन्डिडेट जर चांगला बदलला, आता गेल्या 2 टर्म पासून जसं हेमंत गोडसे हेमंत गोडसे आहेत, गिरी महाराज प्रयत्न करताय हेमंत गोडसेच्या जागेवर. तसं तर आता माहित नाही बाकीचे अजून कॅन्डिडेट कोण आहे. शिवसेना युबीटीचे कॅन्डिडेट असतील. चालू बघू, कॅन्डिडेट बघून विचार करूया. तर बरोबर आपण म्हणू शकतात की नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर हा स्थळ एक महत्वाचा स्थळ आहे. इथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ही एक भूमिका आहे. दुसरा मेन भूमिका जी नाशिकमधल्या लोकांची आहे ते शेतकऱ्यांची भूमिका आहे, एक्सपोर्टरची भूमिका आहे आणि त्यावर फटका बसला हेही आपण म्हणू शकतो की खरं आहे. पण याच्यातही लोकांचे असा विचार आहेत की लोकसभा निवडणुकीमध्ये नॅशनल लेव्हल पॉलिटिक्स बघून आपल्याला मतदान करावं असता, लोकल इश्यूजला बाजूला ठेवावं. तर हे बघावं लागेल की येत्या निवडणुकीत नाशिककर कुठल्या बाजूने मतदान करतील. त्र्यंबकेश्वरमध्ये वैभव कनगुटकर सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.